नमस्कार. प्लॅस्टिक कचरा ही संपूर्ण जगासमोरील समस्या आहे. त्याचं निर्मूलन करणे गरजेचं आहे. प्लॅस्टिक समस्येवरती एक छोटीशी कविता मी तयार केलेली आहे, ती आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे प्लॅस्टिक माझे नाव. प्लॅस्टिक माझे नाव, प्रत्येक घरात झाला माझा शिरकाव. प्लॅस्टिक माझे नाव, मला कसला रे भाव. माझा वापर झाला की कोणीही कसेही आणि कोठेही फेकून देते राव. प्लॅस्टिकचे पॅसिफिक महासागरामध्ये बरेचसे डोंगर, जवळपास 25-30 फूट उंचीचे डोंगर उभे राहिलेत. त्यामुळे प्लॅस्टिक काय म्हणतं पहा. प्लॅस्टिक माझे नाव, अरे माणसा समुद्रामध्ये तयार केला तू माझा अनोखा असा गाव. सर्वजण म्हणता तुम्ही करूया आपण प्लॅस्टिक मुक्ती. अरे माणसा आमच्या पुनर्वापराची तुझ्या एवढी का कुणाकडे युक्ती. म्हणजे पृथ्वीवरील कधी नष्ट न होणारा निर्जीव पाणी. माझ्या अतिवापराने होते मानवासह सर्व सजीवांची हानी. आणि जाता जाता प्लॅस्टिक काय म्हणतं बघा. प्लॅस्टिक हे कधी नष्ट न होणार आहे, त्यामुळं प्लॅस्टिकला अमरत्व प्राप्त आहे असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. त्या संदर्भात प्लॅस्टिक काय म्हणतं बघ. नको झाले आम्हा अमरत्वाचे जीवन आता. अरे माणसा आम्हा पुनर्जन्म देणारा, होशील का तू दाता, होशील का तू दाता. या कवितेमधून आपण बोध घेऊन सर्वांनीच प्लॅस्टिक वापरणं कमी करायला पाहिजे आणि जे वापरतोय त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं न होता आम्ही कृतीशील काम करतोय. आपण बघूया आता कशा पद्धतीने आम्ही प्लॅस्टिक एकत्र करत आहोत. आम्ही घरी गोकुळ या ब्रँडचं दूध वापरतो आणि या पिशवीमधील दूध भांड्यामध्ये काढल्यानंतर ती पिशवी स्वच्छ धुवून सुकवायची आहे आणि अशा पिशव्या एकत्र करायच्या आहेत. या बॅग LIC ऑफिस निगडी येथील रद्दी डेपोमध्ये विकत घेतल्या जातात रिसायकलिंगसाठी. आणि बऱ्याचशा ब्रँडच्या पिशव्या रिसायकलिंगसाठी घेतात असं ऐकलेलं आहे. आपण त्याबद्दल माहिती घेऊन हा कचरा आपण पुनर्वापरासाठी जमा करावा. तसेच इतरही जे काही प्लॅस्टिक, सुकं प्लॅस्टिक आपल्याकडे आहे ते आपण आपल्या पेपरच्या रद्दीसोबत एक पोतं जर ठेवलं आणि त्याच्यामध्ये सुकं प्लॅस्टिक जर जमा केलं तर सागर मित्र सारख्या संघटना पुण्यामध्ये काम करतायत. त्या ते प्लॅस्टिक घेऊन जातात आणि त्याचं रिसायकलिंग करून आपल्या सोसायटीला एखादी वस्तू, बेंच असेल, खुर्ची असेल, ते त्या प्लॅस्टिकचं बनवून देतात. असा पुनर्वापर जर आपण केला तर पृथ्वीवरील प्लॅस्टिक कमी करण्यासाठी आपण नक्कीच यशस्वी होऊ, ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.